स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त या जनतेच्या नोकर आहेत. नागरिक अथवा लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला कायदेशीर उत्तर देणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय लोकशाही आणि न्याय प्रणालीचा सखोल अभ्यास करावा असा टोला माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी लगावलाय. त्यांनी सांगितलं, जनतेकडून मिळणाऱ्या कराच्या पैशातून आयुक्ताचा पगार दिला जातो. त्या जनसेवक असल्यानं नोकराला मालकानं जाब विचारण्याचा अधिकार संविधानानं दिलाय. जनतेनं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनं प्रश्न विचारणं हे त्यांचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्याचं कायदेशीर उत्तर आयुक्तांनी दिलं पाहिजे. लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर एवढे वैफल्यग्रस्त होण्याची आवश्यकता नाही. प्रशासकीय कालावधीमध्ये प्रशासनानं घेतलेले निर्णय विधिग्राह्यकरण करता येत नाहीत अशी कोणत्या कायद्यामध्ये तरतूद आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. महापालिका ही भारतातील सार्वजनिक संस्था असल्यानं प्रशासकीय निर्णय आणि कामाची तपासणी विविध यंत्रणेद्वारे करणं शक्य आहे असा कायदा सांगतो. आयुक्तांनी महानगरपालिका अधिनियम 1949 मधील नियम 70 आणि 71 तसंच भारतीय संविधान अनुच्छेद 14, 19, 21 आणि 226 आणि 32 यांचं वाचन करावं. यात कोणत्या व्यक्तीचा व्यक्तिगत स्वार्थ होता हे स्पष्ट करावं. तसंच 25 लाखापर्यंतच्या कामांना मंजुरी देण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच कामाची वर्क ऑर्डर देता का किंवा कसं याचं स्पष्टीकरण आयुक्तांनी द्यावं. तसंच लोकायुक्त, लोकपाल, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, भारतामध्ये लोकशाही न्यायप्रणाली अस्तित्वात आहे याचाही अभ्यास आयुक्तांनी करावा असं मोरबाळे यांनी म्हटलंय. या पत्रकार बैठकीला माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे, ॲडव्होकेट रागिणी मोरबाळे उपस्थित होत्या. 2 दिवसापूर्वी इचलकरंजीच्या आयुक्त सौ पल्लवी पाटील मॅडम यांनी जी पूर्वीचं कामकाज झालेलं आहे ते विधिग्राह्यता करता येत नाही अशी कायद्यात तरतूद आहे असं त्यांनी सांगितलं. वास्तविक पाहता हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा विनियोग कसा होतोय हे जनतेला पण समजलं पाहिजे आणि निवडून गेलेले उमेदवार आहेत त्यांनाही केलं पाहिजे. आणि जे प्रश्न आहेत ते त्या नगरसेवकाची जबाबदारी आहे आणि ते कर्तव्य पण आहे की नागरिकांच्या पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने होतो का नाही हे बघणं कायदेशीरदृष्ट्या त्यांचं योग्य आहे. आणि त्या पाटील मॅडमने लोकशाही व त्याच्या प्रणालीचा सखोल अभ्यास केला पाहिजे. कारण एखादी गोष्ट विधिग्राह्य करता येत नाही असं म्हटलं असतं तर शासनानं वेगवेगळी खाती, लोकायुक्त असतील, लोकपाल असेल तर नगर सचिव असतील, माननीय हायकोर्ट आहे, माननीय सुप्रीम कोर्ट आहे यासाठी निर्माण केलेला आहे. त्यामध्ये नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींनाही न्याय मागता येतोय. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की ही विधिग्राह्यता आपल्याला विविध माध्यमातून तपासता येते आणि त्यात काय जर गैरव्यवहार झाला असेल तर त्या गैरव्यवहाराबद्दल संबंधिताला नोटीसही देता येते. आता त्यांनी म्हटलं की मला 25 लाखापर्यंत अधिकार आहेत. ठीक आहे, खरंच जी काय प्रक्रिया आहे निविदा काढणे, प्रसिद्धीकरण करणे, वर्क ऑर्डर देणे ही जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेतून ह्याला जायला पाहिजे. ते 25 लाख आणि ते या पुढचं हे असं सांगून ही दिशाभूल करणार, जनतेची हिने दिशाभूल करायला आहेत आणि जनता ही मालक आहे आणि ह्या आयुक्त ह्या नोकर आहेत आणि नोकराला जाब विचारायचा अधिकार आहे. आणि त्या मालकानं वैफल्यग्रस्त न होता त्या ज्या विचारलेल्या प्रश्नाची कायदेशीरदृष्ट्या उत्तरं देणं हे त्यांच्यावर बंधनकारक आहे.